हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदेंचा एकाच गाडीतून प्रवास, सह्याद्री अतिथीगृह ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर पर्यंत एकत्र प्रवास, जागा वाटपावर चर्चा सुरू असताना एकाच गाडीतून प्रवास। महायुतीमधील जागा वाटपात भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता, भाजप अंदाजे 36हून अधिक जागा लढणार, सूत्रांची माहिती। विद्यमान खासदारांच्या जागा द्या, शिंदे गटाची मागणी, शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता, बारामती, रायगड आणि मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। थोड्याच वेळात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शहांची पुन्हा बैठक, शिंदे गटाला 13 जागा मिळणार तर 5 जागांवर तिढा कायम, सर्वेचा अहवाल पाहून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर लढत, तर गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या मतदारसंघाची चाचपणी सुरू, सूत्रांची माहिती। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा, मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं मिशन डोळ्यासमोर ठेवा, केंद्रीय मंत्री अमित शहांच्या बैठकीत सूचना। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या, संभाजीनगरमधल्या सभेतून अमित शहांचं मतदारांना आवाहन। महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलवर थोड्याच वेळात बैठक, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती। मवियामध्येच जागा वाटपावरून भांडणं सुरू, 5 जागांवरून मवियात तिढा, त्यांचा तिढा सुटल्याशिवाय ते आमच्याशी चर्चा करू शकत नाहीत, मविया बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीत पक्षातील राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक, पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात निवडणूक लढवण्याची शक्यता। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट, वंचित सोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार, आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून येऊन दाखवावं, राऊतांचं आव्हान, केसरकरांनी डोंकावळ्यासारखी उगाच पकपक करू नये, केसरकरांच्या आदित्य ठाकरेंवरील गौप्यस्फोटानंतर राऊतांचा पलटवार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।